नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंगही दाखवणार नाही किंवा कटिंगही दाखवणार नाही। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या दिवसात माझ्याकडे किती साड्या पिको फॉलसाठी आणि ब्लाऊज शिवण्यासाठी आल्या ते। तर या एका मुलीच्या साड्या आहेत। या तिला साखरपुड्याला एक आली होती आणि साखरपुड्यानंतर दिवाळी होती, त्यामुळे दिवाळीला एक आली होती। या टिश्यू पेपर टाईप साड्या आहेत, खूपच छान वाटतात। या आता नवीन निघलेल्या आहेत, दोन्ही सेमच सुतातल्या साड्या आहेत। या पदराला अशा प्रकारे गोंडे आहेत, त्याचा पीस आहे तो असा प्लेन निघलेला आहे। याचा तिला विनेक गळा शिवायचा आहे आणि लॉंग बाही शिवायची आहे। दुसऱ्या साडीचा पीस मी आणखीन कट करून घेतलेला नाही आहे आणि त्याची घडीही घालायला मला खूप अवघड जाईल, त्यामुळे मी त्याची घडीही उघडून घेतली नाही, बघितला नाही। आता मी तुम्हाला दुसरी साडी दाखवते। ही साडी आहे नेटेड। या साडीला खालून पूर्ण खडे आहेत आणि मिरर वर्क आहे। तर तुम्हाला बऱ्याचदा असाही प्रश्न पडत असेल, खालून वर्क असल्यामुळे किंवा खालून टिकल्या असल्यामुळे ह्या साडीला तुम्ही फॉल कसा लावतात, किंवा तुम्ही जर फॉल लावत असताल तर तुमची मशीन पुढे सरकत नसेल किंवा टिकल्या अडकून मशीनचा घोटाळाही बऱ्याचदा होतो अशा साड्यांना फॉल लावताना। त्यामुळे मी काय करते, अशा साड्यांना फॉल लावायचे असतील तर 10 रुपये एक्स्ट्रा घेते आणि खालूनही हातशिलाई करते किंवा आणि वरूनही हातशिलाई करते। हा जो आहे तो पीस आहे। ही जी पुढे दिसती आहे तुम्हाला डिझाईन, ती त्यांना पुढच्या बाजूने घ्यायची आहे आणि ती खालची लेस आहे ती बाहीला येणार आहे। त्यांना या पिसाची बाही आहे ही कोंबडा बाही शिवायची आहे। बघा, अशा प्रकारे खालून वर्क असल्यामुळे आपली पिको फॉलची जी मशीन असते किंवा सुई असते ती पुढे जात नाही, मशीनवर हे कापड पुढे सरकत नाही। बऱ्याचदा आपली साडीही त्यात अडकण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण धुवून घेतलेला जो फॉल आहे, इस्त्री करून घेतलेला, तो आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि खालच्या साईडने हातशिलाई करायची आहे आणि वरच्या साईडने हातशिलाई करायची आहे। म्हणजे हा फॉल पूर्णपणे तुम्हाला हातावर बसवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ही पूर्ण नेटेड साडी आहे। ही साडी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा। आणि तुम्ही हातावर फॉल बसवता का मशीनवर बसवता? मशीनवर जर बसवत असताल तर कोणत्या पद्धतीने बसवत असाल हे मला नक्की सांगा। आता दुसरी साडी घेऊ आपण। ही साडी आहे पार्टीवेअर साडी। या साडीची ही किंमत जवळजवळ 2000च्या आसपास त्या लेबलवर लिहिलेली होती। खालून पूर्ण ब्रॉड लेस आहे आणि मध्ये मध्ये फुलं आहेत। तुम्हाला मी ज्या साड्या दाखवते आहेत यातील कोणती साडी छान वाटते किंवा दिवाळीला तुम्ही कोणत्या प्रकारच्या साड्या जास्त प्रमाणात शिवल्या ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। अशा साड्या मी दिवाळीत भरपूर साड्यांचे फॉलही केले आणि भरपूर साड्यांचे ब्लाऊजही शिवले, पण दिवाळीत जरा घाई असल्यामुळे मी त्यांचे व्हिडिओ बनवू शकले नाही। इथे बॅक नेकला ही डिझाईन दिलेली आहे आपल्याला आणि जी डिझाईन आहे ती बाहीला नको आहे, तिला या साडीच्या बटरफ्लाय स्लीव्ज आणि बॅक नेक असा सिंपलच पाहिजे आहे। आता त्याच मुलीची ही दुसरी साडी आहे। ही पार्टीवेअरच साडी आहे। ह्या साडीला गुडघ्याच्या खालून पूर्ण वर्क आहे केलेले, एम्ब्रॉयडरी टाईप वर्क आहे हे पूर्ण, पण हिलाही पार्टीवेअरच आपण म्हणू शकतो। या साडीची किंमत काय 1000 म्हणजे 1000च्या आसपास आहे। हा पदर आहे, पदर पूर्ण भरलेला आहे या साडीचा। दिवाळीत खूपच घाई असल्यामुळे मी काही साड्यांचे व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकले नाहीत किंवा काही ब्लाऊजचे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवू शकले नाही, पण यावर्षी दिवाळीत काठपदरच्या साड्यांऐवजी अशाच साड्या जास्त शिवायला आलेल्या होत्या। ही आहे ही बॅकनेक डिझाईन आहे। बॅकनेकला इथे पानगळा दिलेला आहे, पण त्या मुलीला हा पानगळाही नको आहे, तिला ब्रॉड मोठा गळा पाहिजे आणि या साडीचीही तिला बटरफ्लाय स्लीव्ज शिवायची आहे। हे बघा, ही त्याच मुलीची साडी आहे। ही काठपदर साडी आहे, खोलून दाखवते तुम्हाला। आता जो नवीन पॅटर्न निघलेला आहे चंद्रकोर पैठणीचा, तो पॅटर्न आहे याचा।
याची तिला बाहुबली बाही शिवायची आहे आणि बॅकनेक आहे तो पूर्ण तिला गोल राऊंडमध्ये शिवायचा आहे. तिने कोणत्याच साड्यांना बॅकनेकला डिझाईन सांगितलेली नाही, फक्त तिने जे बाही डिझाईन आहे ती सांगितलेली आहे. आणखीन एक साडी आहे ती आज छापेल आहे, ती तिने रेग्युलर यूजसाठी घेतलेली आहे. याचाही तिला फुगाबाईचा ब्लाऊज शिवायचा आहे. डेली यूजसाठी तिने घेतलेली आहे. आता आपण दुसऱ्या साडीकडे जाऊ. हे बघा, ही साडी पण मला आजच शिवायला आलेली आहे. ही पण पार्टीवेअरच साडी आहे. ही एका दुसऱ्या मुलीची आहे. पूर्ण भरलेली आहे ही साडी आणि ह्या साडीवर प्राइस टॅग आहे ते 12,000चे लावलेले आहे, पण डिस्काउंट करून भेटले असेल. पूर्ण भरलेले आहे. कलरही असा डार्क गुलाबी नाही आहे, एकदम असा फेंट गुलाबी आहे. किंवा या कलरला कोणता कलर म्हणतात ते तुम्ही मला सांगू शकता. पूर्ण ब्रॉड बॉर्डर आहे याची आणि पिसालाही ब्लाऊज पिसालाही वर्क आहे. पण याही मुलीला बाहीला जे वर्क आहे ते घ्यायचं नाही आहे, तिला वेगळ्याच प्रकारची बाही शिवायची आहे. आणि बॅकनेकला ओपन बॅकनेक शिवून मागे जी नॉड असते खालच्या साईडला नॉडचा शिवायचा आहे. ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन मला जर वेळ भेटला तर. ही साडी आज सकाळी सकाळी शिवायला आली. ह्या मुलीने पहिला माझ्याकडून एकच ब्लाऊज शिवून नेला होता. तिला तो ब्लाऊज खूप छान आला किंवा तिच्या घरच्यांनाही तो ब्लाऊज खूप आवडला. ती आल्यावर मला सांगत होती की तो ब्लाऊज माझ्या घरातील सर्वांना आवडला, माझ्या आईला तर खूपच आवडला. हा त्या साडीवरचा परकर आहे. परकरला पण शाईन आहे. ह्या एका लग्नासाठी साड्या आलेल्या आहेत. त्यातील ही जी लाल साडी आहे ते जी उलटी घडी घातलेली आहे. आतून तुम्हाला दाखवते ही साडी कशी आहे. या साडीचा जो पीस आहे तो तिने आखून वर्कसाठी नेलेला आहे. माझ्याकडूनच आखून घेतलेला आहे आणि वर्कसाठी घेऊन गेलेली आहे. आता 22 तारखेला लग्न आहे. लग्नासाठी ही साडी तिला पाहिजे आहे. किती छान दिसते आहे आतून ही साडी. आणि ही हिरव्या कलरची साडी आहे, ही तिच्यासाठीच आहे. या साडीचाही ब्लाऊज तिला सिंपलच शिवायचा आहे, पण म्हणून याचा ब्लाऊज आहे. आणखीन मी तो कटही केलेला नाही. मला असे वाटले होते की दिवाळी झाली आता तरी मला थोडे बसायला भेटेन, पण दिवाळीनंतर लगेच लग्नसराई आली. त्याच्यामुळे खूपच ब्लाऊजची पटपट आवराआवर करायची आहे मला. दररोज या साड्या ज्या आहेत या रेग्युलर यूजसाठी घेतलेल्या आहेत. 5 साड्या आहेत. 2 3 यातील एक काठपदराची साडी आहे, तीही खूप छान आहे. 4 5 यातील ही वरची साडी आहे ती काठपदर साडी आहे. खूपच छान वाटते ती साडी. लाल कलर आहे त्या साडीचा आणि पीसही पूर्ण प्लेन लाल आहे. आणि हे जे हा ऑर्गेन्झा ब्लाऊज पीस आहे त्याचीही त्यांना बटरफ्लाय स्लीव शिवायचे आहे. आणि हे त्यांनी एक्स्ट्राचे साधे पीस दिलेले आहेत तेही शिवायचे आहेत. यातील एक ब्लाऊज आहे म्हणजे आई आणि मुलीचे ब्लाऊज आणि साड्या आहेत या. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्हाला कोणती साडी जास्त आवडली तेही सांगा.